केळीच्या फुलाची खुसखुशीत आणि पौष्टिक वडे किंवा टिक्की बनवायलाही खूप सोपे आहेत आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे आणि ही भाजी जास्त गावाकडे जास्त बनवली जाते। केळीच्या फुलाची जर भाजी बनवलीत ना तर सोयाबीनचा आपण खिमा बनवतो ना त्याचप्रमाणे ही भाजी लागते। केळीच्या फुलाची एवढी छान आणि भन्नाट लागते भाजी। केळीची फुलं काही उकडून बॉईल करून घेतात। केळीची फुलं बॉईल उकडून घेण्याची काही गरज पडत नाही। केळीची ही पानं असतात नाही पाकल्या त्या घ्यायच्या नसतात। केळीची फक्त जेवढी केळी जी कोवली आहे तेवढी घ्यायची आणि जी फुलं असतील ना केळीची ती घेतली तरी चालते। केळीची भाजी शिजायला जास्त वेळही लागत नाही, 5 ते 10 मिनिटात केळीची भाजी नाही तर वडेही तयार होतात पटापट। केळीच्या फुलांमध्ये परागांसारखे ते डेंटल असतात ना कडक काडीसारखे ते काढून घ्यायचे, ते शिजत नाहीत म्हणून काढून टाकायचे। केळीचा फूल एकदा सोडला ना की लगेच तो कालपट व्हायला लागतो म्हणून पाण्यामध्ये डिप करून ठेवायचा आणि ज्यावेळी कट कराल भाजी त्यावेळी पण लगेच पाण्यामध्ये डिप करून घ्यायची भाजी। केळीच्या फुलाचं जर लिक्विड जर आपल्या कपड्यांवर पडला ना तर अजिबात जाणार नाही, कधीच जाऊ शकत नाही, एवढा लिक्विड तो डाग बसून जातो कपड्यांना। याप्रमाणे लगेच पाण्यामध्ये डिप करून घ्यायचं आणि पाणी पण लगेच कालपटही होतोय। एक मोठा कांदा बारीक चॉप करून मी भाजी आणि वडे बनवण्यासाठी एक मोठा कांदा चॉप करून घेतलाय। लसूण मिरची चॉप करून घ्यायची आहे। पहिल्यांदा मी वडे टिक्की बनवून घेते, त्याच्यासाठी केळीची फुलं बारीक चॉप केलेली साईडला काढून बाउलमध्ये बारीक चॉप केलेला कांदा, लसूण, चवीपुरता मीठ, लसूण मी थोडाच मिक्स करून घेते, हळद, धना पावडर, गरम मसाला, रेड चिली पावडर आणि थोडा हिंगही मिक्स करून 1/4 कप मी यामध्ये चण्याचा पीठ मिक्स करून घेतलाय, थोडा जास्त। टिक्की क्रिस्पी होण्यासाठी 1 चमचा तांदळाचा पीठ नाही तर कॉर्नफ्लोअर, थोडी दालचिनी पावडरही मिक्स करून घेतले, 2 पिंच हर्ब्सही थोडे मिक्स करून घ्यायचे। हर्ब्स नाही मिक्स केले तरी चालतोय, मी मिक्स करून घेतले माझ्याकडे होते म्हणून। 1 चमचा ऑइल मिक्स करून टिक्की नाही तर कोणतीही गोष्ट फ्राय करायची असेल ना त्यामध्ये 1 चमचा जरी ऑइल मिक्स केलं ना त्याला टेस्ट खूप छान येते। तेल अनफ्लेवरवालाच मिक्स करून घ्यायचा, राईचा तेल मिक्स नाही करून घ्यायचं। पाणी न मिक्स करता एकजीव मिक्स करून घ्यायचंय। डीप फ्राय तुम्ही वडे पकोडेही बनवू शकता, मी शॅलो फ्राय करून टिक्की बनवून घेते। टिक्की फ्राय करताना जेवढी फ्लाईट वडी बनवता येईल तेवढी फ्लाईट वडी बनवून घ्यायची, तेवढी क्रिस्पी बनते आणि फ्राय करताना पटकन फ्राय होते। तुम्ही हातानेही टिक्क्या बनवू शकता, मी स्पूननेच टिक्की बनवून घेतले, पसरवून घेतले। जास्त वेळही लागत नाही टिक्की बनवण्यासाठी। टिक्की बनवायला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये पटापट टिक्क्या तयार होतात आणि वरून थोडा तेलही पसरवून घ्यायचंय। गॅसची फ्लेम फास्ट न ठेवता मीडियमवरच टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या, क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे। तुम्ही एकदा नक्की करून बघा केळीच्या फुलाचे वडे नाही तर पकोडे। मी टिक्की बनवून घेतले, 1 नंबर झालेले आहे आणि केळीच्या फुलाची जरी भाजी जरी नाही तर टिक्की जरी बनवलीत ना तर 1 नंबर होते केळीच्या फुलाची भाजी नाही तर वडे। केळीच्या फुलाचे टिक्की नाही तर पकोडे बनवले तर तुमचा अनुभव सांगायला विसरू नका मला कमेंट्समध्ये। तुम्ही सिंपल भाजी केळीच्या फुलाची बनवू शकता, पण मी केळीच्या फुलामध्ये थोडे बटाटेही मिक्स करून घेते खिमा बनवण्यासाठी। केळीच्या फुलाच्या भाजीमध्ये काही जास्त मिक्स न करता सिंपल जरी भाजी बनवली ना तरी भन्नाट 1 नंबर भाजी होते। तेल, राई, जिरा, हिंग, मिरची मिक्स करून आणि बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला लसूण मिक्स करून कांदा चांगला सॉटे करून घ्यायचा आहे। कांदा चांगला मारण्यासाठी आणि पटकन शिजण्यासाठी, कांदा सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडा सॉल्ट, मीठ मिक्स केल्याने पटकन सॉफ्ट होतो। मिरचीची जास्त क्वांटिटी वाढून आणि हळदीवरची जर भाजी बनवायची असेल तर त्याप्रमाणेही तुम्ही भाजी बनवू शकता। हळद मिरची मिक्स करून केळीच्या फुलाची भाजी भन्नाट लागते, पण यामध्ये मी मसालाही थोडा मिक्स करून घेतलेला आहे, मसाल्याचीही भाजी छानच लागते। पहिल्यांदा मी केळीच्या फुलाची भाजी बनवलेली होती ना ती मी हळद मिरचीची भाजी बनवलेली होती, खूप भारी भन्नाट झाली होती। तुम्ही ओला खोबराही मिक्स करू शकता नाही तर सुका खोबराही मिक्स करू शकता नाही तर भाजून खोबराही मिक्स करू शकता, मी भाजून खोबरा मिक्स करून घेतलेला आहे। सर्व सॉटे करून घ्यायचे आणि बारीक चॉप केलेली बटाटे मिक्स करून फोडणीला बटाटे थोडी सॉटे करून बारीक चॉप केलेली केळीची फुलं मिक्स करून केळीची फुलं एकदा मिक्स केली की सॉटे करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटे। जेवढी भाजी तुम्ही फोडणीला सॉटे करून घ्याल तेवढी भाजीची टेस्टी वाढते। भाजी ही वाफेने शिजवली तरी वाफेनेही शिजते आणि थोडा पाणी मिक्स करून जरी शिजवली तरी शिजते। मी थोडा पाणी मिक्स करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून झाकण देऊन शिजवून घ्यायची भाजी। केळीच्या फुलाची भाजी जास्त वेळही लागत नाही शिजायला, एकदम खिम्यासारखी शिजून घ्यायची आहे भाजी। कोथिंबीर नाही तर कस्तुरी मेथी मिक्स करून केळीची भाजी पावासोबत नाही तर भाकरीसोबत सर्व करून आरोग्यदायी केळीच्या फुलाची भाजी आहे। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, खायला आणि बनवायला विसरू नका।